नमस्कार, मी संकेत आवटे. बऱ्याच लोकांचं म्हणणं हे असतं की मार्केटमधून कोणी 40%, 50%, 60% कमवतो एका वर्षामध्ये. कसं पॉसिबल आहे? रिटर्न तर 10-12%च मिळतात, पण याच 10-12%ला आपण 40-50% पर्यंत कन्व्हर्ट करू शकतो. आता तुम्ही म्हणाल 25 दिन में पैसा डबल वगैरे अशी काही स्कीम आहे का? बिलकुल नाही. हे कोण करू शकतं? हे फक्त तुम्हीच करू शकता. कोणाकडे तरी पैसे द्यायचे, तो तुमच्यासाठी करेल हे डोक्यातनं काढून टाका. हे कोणाला करायचं आहे? तुम्हालाच करायचं आहे, हे विसरायचं नाही. पहिली गोष्ट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, हे जेव्हा तुम्ही करणार ना, तेव्हा तुम्हाला समजेल की भले तुमच्या इन्व्हेस्टमेंटला 10%, 15% रिटर्न मिळत आहेत, पण ओव्हरऑल तुमचा पैसा 40%, 50%, ॲक्च्युली 100% पर्यंत ग्रो होऊ शकतो. डिपेंड ऑन युअर स्ट्रॅटेजी आणि त्याचं एक्झिक्युशन. आता हे काय प्रकरण आहे हे व्यवस्थित समजावून सांगतो. हा व्हिडिओ मी गॅरंटी देऊन सांगतोय की तुम्हाला सगळ्यात बेस्ट वाटणार आहे, कारण अशा ॲडवाइजेस मॅक्सिमम लोकांना मिळत नाहीत. या सेम गोष्टीवर मी 2 व्हिडिओज बनवलेत ऑलरेडी, पण बऱ्याच लोकांनी त्या बघितल्या नसणार आहेत, मला माहिती आहे. जुन्या आहेत, खूप 1-1.5 वर्षापूर्वी बनवलेल्या होत्या. त्यावेळी या गोष्टींचा अवेअरनेस पण नव्हता. पण आता अचानक अजून खूप जास्त कमेंट तुमच्या यायला लागल्या की सर मी कसं करू शकतो. सो त्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता हा देतोय. सो बेसिकली आता जर तुम्ही बघितला ना, तर खूप सारे ऑप्शन तुम्हाला मार्केटमध्ये दिसतात. आता समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, स्क्रीनवर बघू शकताय, कदाचित तुम्हाला यामधून 20% रिटर्न मिळतील. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आत्ता एक्झिस्टिंग तुम्हाला किती रिटर्न सुरू आहेत. कदाचित तुम्ही रिचमी थ्रू इन्व्हेस्टमेंट केली असेल, कुठूनही केली असेल. 20% असतील, कोणाला 30% असतील, कोणाला 35% असतील, किंवा कोणाला 40% सुद्धा म्युच्युअल फंडमधून रिटर्न असतील. असू शकतात, इझिली असू शकतात. कदाचित कोणाला 10%च फक्त रिटर्न असू शकतात. बरं, याच्या अपोजिट आपण थोडासा विचार करूया. काही लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल आणि स्टॉक मार्केटमधून तुम्हाला कदाचित रिटर्न 25% मिळत असतील, कोणाला 10% मिळत असतील, कोणाला 40% सुद्धा मिळत असतील, कशा प्रकारे आपण या रिटर्नला मॅक्सिमाइज करू शकतो, अजून बेटर रिझल्ट यामधून कसे मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा मला इथून 25% मिळत आहेत, अजून यात 25% ॲड झाले तर किती होतील? 50% होतील. जर समजा यामध्ये अजून एक 30% ॲड झाले तर 40% होतील. जर समजा अजून यामध्ये एक 25-30% ॲड झाले तर इझिली 60 ते 70% यामधून आपण कमवू शकतो, किंवा 80ला सुद्धा आपण याला घेऊन जाऊ शकतो. काय जादू आहे? सिंपल जादू आहे. मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत पुढे जाणार आहे. मी माझे हे जे सिक्युरिटीज आहेत याला मी प्लेज करू शकतो. कसं प्लेज करतात? समजा माझी गुंतवणूक आहे टोटल 10 लाख रुपयांची. मी इथे 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे 10 लाख नाही आहेत, माझ्याकडे 2च आहेत. 1 लाख माझे इन्व्हेस्टेड आहेत. कोणाचे 50,000 असतील, कोणाचे 5 लाख असतील, कोणाचे 5 कोटी असतील, काहीही असू दे. जी काही माझी इन्व्हेस्टमेंट आहे, मी इमॅजिन करतोय माझी इन्व्हेस्टमेंट 10 लाख रुपये आहे. या 10 लाख रुपयाला मी करणार प्लेज. आता हे प्लेज काय प्रकरण आहे? सोप्या भाषेमध्ये, जर मी माझे प्लेज स्टॉक करत असेल, माझी सिक्युरिटी प्लेज करत असेल, तर त्याच्या बदल्यात मला पैसे मिळतात, किंवा मार्जिन मनी मिळतो, किंवा मला फंड मिळतो. तो फंड मी अगेन युटिलाइज करू शकतो. आता त्याला कसं युटिलाइज करायचं, काय करायचं हे मी तुम्हाला सांगतोय. जर समजा तुम्ही काही सिक्युरिटीज प्लेज करत असाल, आता यामध्ये कशाला प्लेज करू शकता? म्युच्युअल फंडला करू शकता, स्टॉक्सना किंवा तुमच्या शेअर्सना करू शकता, तुमच्याकडे काही ETF असतील त्याला प्लेज करू शकता, लिक्विड फंड्स असतील त्याला तुम्ही प्लेज करू शकता, जे काही बॉन्ड्स तुमच्याकडे असतील त्याला तुम्ही प्लेज करू शकता. प्लेज इन द सेन्स तो पैसा गहाण ठेवणे, ती सिक्युरिटी गहाण ठेवणे, त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळणे. आता तुम्ही म्हणाल अहो काय राव, ते गहाण ठेवायला सांगताय, ते पैसे आम्ही असं गहाण वगैरे ठेवणार काय? सोनं वगैरे आम्ही गहाण ठेवत नाही, किंवा आम्ही आमची प्रॉपर्टी कधीच गहाण ठेवत नाही, आणि शेअर्स कसे गहाण ठेवायचे? आता ही प्रॅक्टिकल टर्म आहे. त्याला म्हणजे तुम्ही असं त्या अँगलनी बघू नका की मी गहाण ठेवतोय वगैरे वगैरे. तुमचाच पैसा आहे, तुम्ही सिक्युरिटी प्लेज करताय आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळत आहेत. सोपं लॉजिक आहे. आता ही जी मिळणारी प्लेज अमाऊंट आहे ना, ती 100% मिळत नाही. म्हणजे काय? जर तुमची 10 लाखाची गुंतवणूक आहे तर तुम्हाला 10च्या 10 लाख मिळत नाहीत. कदाचित याच्या बदल्यात तुम्हाला मिळतील 8.5 लाख रुपये. आपण इमॅजिन करूया शेअर्स आहेत, 15%चा हेअरकट लागला, याला काय म्हणतात? हेअरकट. हेअरकट किती लागला? फॉर एन एक्झाम्पल 15%. आता प्रत्येक सिक्युरिटी वाईज ते वेगळं असतं, आणि प्लस सिक्युरिटीमध्ये जर तुम्ही स्टॉक घेत असाल तर स्टॉक वाईज वेगळा हेअरकट असतो. म्हणजे स्मॉल कॅपला वेगळा, मिड कॅपला वेगळा, लार्ज कॅपला वेगळा. काही स्टॉकला तुम्हाला प्लेजेस करता येत नाही. ज्या स्टॉकला करता त्या प्रत्येकाची लिस्ट तुम्हाला पाहायला मिळते, झिरोदाची किंवा बऱ्याच कंपन्यांची ती लिस्ट असते.
त्या लिस्टनुसार कुठल्या स्टॉकला किती % हेअरकट आहे ते तुम्हाला मिळतं. हेअरकट म्हणजे काय, जर 100 रुपयाचा शेअर असेल तर त्या 100 रुपयाच्या बदल्यात तुम्हाला 80 रुपये मिळणार की 90 रुपये मिळणार की 95 रुपये मिळणार, दॅट इज कॉल्ड हेअरकट. आपण स्टँडर्ड एक पकडतोय 15%. जर मला 15% हेअरकट लागत असेल तर 1.5 लाख रुपये या माझ्या इन्व्हेस्टमेंटमधून वजा होणार. 10 लाखातून जर 1.5 लाख रुपये मी वजा केले तर 8.5 लाख रुपये उत्तर येतं. आता हे जे 8.5 लाख रुपये मला मिळाले, हे 8.5 लाख रुपये मी यूज करू शकतो. कुठे यूज करू शकतो? ट्रेडिंगसाठी, इन्व्हेस्टिंगसाठी, काही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करून मी यामधून अर्निंग करू शकतो. आता तुम्ही म्हणाल, जर मला 8.5 लाख रुपये माझे परत मिळत आहेत तर याच्यावर काही चार्जेस लागत असणार ना? 100% लागतात. आता हे चार्जेस कसे लागतात? वेगवेगळी सिक्युरिटी तुमची असू शकते. आपण इमॅजिन करूया शेअर्सच. तुम्ही शेअर्स बाय केलेत आणि त्याला तुम्ही आता प्लेज करताय. किती शेअर्स बाय केलेत? टोटल तुमच्या डीमॅटमध्ये 5 क्वांटिटी आहेत. किंवा आपण इमॅजिन करूया 5 क्वांटिटी हा शब्द वापरण्यापेक्षा याच्यापेक्षा बेटर वेगळा शब्द असेल 5 स्क्रिप्ट. 5 स्क्रिप्ट का म्हणतोय? कदाचित समजा तुमच्याकडे टाटांचा शेअर कुठला तरी असेल, टाटा पॉवर आहे, TCS आहे, टाटा मोटर आहे, त्याचबरोबर अजून XYZ असे काही वेगवेगळे शेअर्स तुम्ही बाय केले असतील, रिलायन्स वगैरे तुम्ही घेऊन ठेवलेले आहेत. अशा वेगवेगळ्या 5 स्क्रिप्टमध्ये तुमची गुंतवणूक आहे. मग प्रत्येकामध्ये वेगवेगळी अमाऊंट असू शकते. कदाचित एकामध्ये 3 लाख, एकामध्ये 2 लाख, एकामध्ये 4 लाख, एकामध्ये 1 लाख, असं टोटल तुम्ही इथे 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले असतील. आता ही जी इन्व्हेस्टमेंट आहे याच्या बदल्यात तुम्हाला हे 8.5 लाख रुपये मिळणार आहेत प्लेज केल्यानंतर. आता हे प्लेज करण्यासाठी काही चार्जेस तुमचा ब्रोकर तुमच्याकडून घेतो. फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड जर आकडे तुम्ही बघितले तर 20 रुपीज प्लस GST फॉर एव्हरी स्क्रिप्ट किंवा एव्हरी स्टॉक. म्हणजे समजा तुमच्याकडे रिलायन्स आहे, रिलायन्स 1 लाख रुपयांचे आहेत, त्याला प्लेज करण्यासाठी 20 रुपये प्लस GST लागेल. फॉर एन एक्झाम्पल अप्रॉक्सिमेटली 23-24 रुपयाच्या दरम्यान 20 रुपयावर 18% GST, समवेअर अराउंड 2 रुपयाच्या पेक्षा थोडीशी कमी किंमत होईल, राईट. सो ही किंमत तुमच्याकडून वसूल केली जाते ॲज अ चार्जेस. सो एक स्क्रिप्ट किंवा एक स्टॉक प्लेज करण्यासाठी तुमच्याकडून 23-24 रुपये घेतले जातील. आपण राऊंड फिगर 24 रुपये पकडू. आता हे 24 रुपये एका स्टॉकचे झाले. असे तुमच्याकडे वेगवेगळे 5-6 स्टॉक असतील, 10 असतील. 10 स्टॉकना जर तुम्ही ॲट अ टाइम प्लेज करणार असाल तर 10 गुणिले 24 रुपये 240 रुपये तुमचे चार्जेस जाणार. बाकी एक्स्ट्रा चार्जेस लागत नाहीत. हे तुम्हाला क्लिअर झालं. आता 5 स्क्रिप्ट असतील तर 20/100 प्लस GST, समवेअर अराउंड 200 रुपये तुम्हाला जर 10 स्टॉक असतील तर लागणार होते प्लस GST. 5 आहेत तर 100 रुपये प्लस GST, समवेअर अराउंड ही 120 रुपये वगैरे चार्जेस आपले टोटल या 5 स्क्रिप्टसाठी जाणार आहेत. आणि एवढेच 120च्या आसपास, आपण याला 140 आपण पकडू शकतो कारण 20% GST आहे. सो 140 होणार नाही, 120च होईल, सॉरी फॉर दॅट. सो 120 रुपये तुम्हाला चार्जेस लागले. आता हे 120 रुपये तुम्ही दिल्यानंतर तुमचे 10 लाख रुपये रिलीज झाले, कारण 10 लाख मी या 5 स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. जसं मला 8.5 लाख रुपये मिळतील, मी यापासून वेगवेगळ्या प्रकारे मार्केटमध्ये काम करू शकतो. आता हे काम कुठे कुठे करता येऊ शकतं? प्लेज झालेली अमाऊंट मी कुठे कुठे वापरू शकतो आणि कशा प्रकारे वापरता येते, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. मी या पैशाचा वापर कुठे कुठे करू शकतो? पहिली गोष्ट, जर मला हा पैसा वापरून ट्रेडिंग करायचं आहे तर मी ट्रेडही करू शकतो. आता ट्रेड कसा केला जातो? ट्रेड केला जातो इक्विटीमध्ये. जर मला इक्विटीमध्ये ट्रेड करायचा असेल तर मी इझिली इक्विटी थ्रू ट्रेडिंग करू शकतो. आता इक्विटीमध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगतो. स्टॉकला कॅशमध्ये बाय करणं आणि आजच सेल करणं. सो दॅट इज कॉल्ड ट्रेडिंग. आता ट्रेडिंगमध्ये पण वेगवेगळे प्रकार येतात, तुम्हाला माहितीच आहे. पहिला येतो इक्विटी बेस्ड ट्रेडिंग. इक्विटी बेस्डमध्ये आजच बाय करणार आणि आजच मी याला सेल करणार. मी इथंच बाय केलं 1 तारखेला, 1 तारखेलाच मी सेल केलं. कॅशमध्ये मी स्टॉक बाय करून एक्झिट करून टाकले इंट्राडेमध्ये. इफ यू वॉन्ट, तुम्ही याला फ्युचर्समध्येही ट्रेड करू शकता. फ्युचर्समध्ये जर ट्रेड करत असाल तर तरी सुद्धा तुम्हाला याचा वापर करता येतो. आता याचा वापर ऑप्शनमध्ये पण होतो बरं का, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सुद्धा. पण आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही बाय करू शकत नाही आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही ऑप्शन बाईंग केलात, पैसा कधी संपवू शकता, वाट लागेल ना. सो त्या केसमध्ये बाय आपल्याला करायचंच नाही. मग तुम्ही म्हणाला अहो सर या मार्जिनचं करायचं काय? बघा, मी तुम्हाला 3 ऑप्शन दिले. इक्विटीमध्ये पण काम करता येतं, फ्युचर्समध्ये पण करता येतं,
ऑप्शन्समध्ये तिसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे, पण ऑप्शनमध्ये करायचं आहे आपल्याला सेलिंग. आणि जेवढं तुम्ही हेज करून प्रॉपर ट्रेडिंग कराल तेवढा जबरदस्त तुम्हाला फायदा होतो. आता हे प्रकरण काय, तुम्ही म्हणाल की आता एवढंच सांगून काही मजा नाही, आम्हाला डिटेलमध्ये सांगा की ऑप्शन सेलिंग कसं करायचं असतं, कशा प्रकारे ऑप्शन सेलिंगमधून पैसा कमवायचा असतो, ऑप्शन सेलिंग डीपमध्ये जाऊन मी करू शकतो का आणि एकदम इझिली करू शकतो का, मला स्ट्रॅटेजीज माहिती नाहीत त्या कशा मी समजून घेऊ शकतो. एक स्ट्रॅटेजी आहे, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला मार्केट वर जाऊ किंवा खाली जाऊ प्रॉफिटच देते. कसं देते, लॉसेस कधी होतात, प्रॉफिट कधी होतात याचं मी तुम्हाला नॉलेज देतो आणि प्रॅक्टिकली बॅक टेस्ट करून दाखवतो, म्हणजे अजून जास्त तुम्हाला मजा येईल. सो आपण कुठे जाणार आहोत, ऑप्शनमध्येच, कारण ऑप्शनमध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी सेलिंगमध्ये जास्त आहे. सो जर मला इथं विनिंग प्रोबॅबिलिटी हायर साईडला मिळत असेल तर मी 100% ऑप्शन सेलिंग प्रेफर करणार. कसं करायचं असतं, जर समजा निफ्टी आहे सध्या, तर सध्या निफ्टी कितीला चालू आहे हे पण बघूया. मी थोडंसं रिसेट करतोय, रिफ्रेश करतोय. आजचा दिवस संपलेला आहे, ट्रेडिंग पण माझं पूर्ण झालेलं आहे. सो आज मार्केट आत्ता क्लोज झाल्यानंतर ट्रेड करत आहे 22,656ला. जर समजा मार्केट असेल 22,656ला, याला मी डेली टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट करत आहे. मार्केटला जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, कम्प्लीट मार्केट रेंज बाउंड आहे, काहीच मुवमेंट नाही आहेत, एकदम शांत पडलेलं मार्केट आहे. म्हणजे काय, थोडं वर थोडं वर थोडं वर, परत खाली 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 खाली, म्हणजे काय, या रेंजमध्येच मार्केट परफॉर्म करत आहे. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला इथून मार्केटचं काय होऊ शकतं, तुम्ही म्हणाल पडेल, काही जण म्हणतील वाढेल, दोनही ऑप्शन असणार आहेत आणि काही म्हणतील रेंज बाउंड राहू शकतं. पण आता जर मी विचार थोडासा केला तर अशा सिच्युएशनमध्ये मार्केट कुठंपर्यंत जाऊ शकतं. मेजर इव्हेंट तर काही नाहीच आहे, जेव्हा रिझल्ट लागेल, इलेक्शन होईल, ब्ला ब्ला ब्ला, हजार गोष्टी आहेत, त्याला आपण सोडून देऊ. पण इन जनरल आता माझ्या डोळ्यासमोर तर काही मला दिसत नाहीये. तर या केसमध्ये आत्ता मार्केट आहे 22,600च्या आसपास. आपण एक राऊंड फिगर पकडतोय, याला म्हणतात LTP, करंट ट्रेडिंग प्राइस. आत्ता मार्केट इथं आहे, इथून कुठं जाऊ शकतं. माझ्या मताप्रमाणे जास्तीत जास्त मार्केट इथंपर्यंत जाईल. कितीपर्यंत, 22,600 वरून 23,600, हा एक्स्ट्रीम केसमध्ये हायर साईडला. आता हे कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन नाही बरं का, फक्त मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवतोय. बरं याच्या खाली कुठंपर्यंत येईल, 22,600च्या ऐवजी मी म्हणेन 21,600 ही रेंज झाली. ती 21,600 ही झाली लोअर साईड, ही झाली हायर साईड. म्हणजे मार्केट या दोन्हीच्या दरम्यान राहू शकतं. माझ्या मताप्रमाणे याला तोडून वर पण जाणार नाही आणि याला तोडून खाली पण येणार नाही असं मला वाटतं. बरं गेलं तर काय, गेलं तर लॉस होणार. केवढा लॉस घ्यायचा आहे हे मला माहिती आहे, तेवढा लॉस घेऊन मी बाहेर पडणार. आता तुम्ही म्हणाल टार्गेट आणि स्टॉप लॉस कसा ठेवायचा, काय करायचं, हे मी तुम्हाला ऍक्च्युअली प्रॅक्टिकली ट्रेड करून मी दाखवणार आहे. जर समजा मी आत्ता 23,600 आणि 21,600 या दोन स्ट्राईक प्राइस निवडायच्या ठरवल्या. इफ यू वॉन्ट, मी इथं पुन्हा एकदा लिहितोय, 23,600चा कॉल आणि 22,600चा पुट, या दोन गोष्टींचा मला बनवायचा आहे स्ट्रँगल. आता टेक्निकल टर्ममध्ये जाऊच नका, मी सिम्पली यातला एक लॉट सेल करणार, यातला एक लॉट सेल करणार. माझ्याकडे तुफान पैसा आहे, 10 लॉट करा, 50 लॉट करा, 100 लॉट करा, ॲज यू विश. ओके. सो पहिला मी कधीही कुठलीही गोष्ट सांगतो ना, त्याचा पहिला पेपर ट्रेड करून बघायचा. संकेत आवटे सांगू दे किंवा जगातला कुठलाही व्यक्ती सांगू दे, डोळे झाकून विश्वास ठेवायची बिलकुल गरज नाही. टेस्ट करून बघा. पहिला मला माहिती पाहिजे की यामध्ये रिस्क किती घ्यायची आहे, नंतर मला समजायला पाहिजे यामधून रिवॉर्ड किती मिळणार आहे. कारण जेवढे मला मिळणार आहेत त्या बेसिसवर मी ठरवणार यामधनं रिस्क किती घ्यायची आहे. साधा विचार करा, 100 रुपयाचं प्रॉफिट होणार आहे. 100 रुपये मिळवण्यासाठी मी 1,000ची रिस्क घेणार का, तर बिलकुल नाही. पहिला मी समजून घेणार मला रिस्क किती घ्यावी लागणार आहे. रिस्क किती घ्यावी लागणार आहे हे समजल्यानंतर मग त्या रिवॉर्डनुसार रिस्क आणि रिवॉर्ड या दोन्हींचं एक संतुलन बनवायचं. कसं हे दाखवतो. आता हे सगळं करण्याआधी गुंतवणूक किती होणार आहे हे समजून घ्यायला पाहिजे. कारण 30 लाख का बिझनेस किया और 45 लाख का घाटा हुआ, असलं काही लपडं व्हायला नको पाहिजे, बरोबर. त्यामुळे मी पहिला काय करणार, याला मार्जिन मनी किती लागतो हे बघणार. 23,600चा कॉल आणि 22,600चा पुट. सो आजचा हे ट्रेडिंग होतं, याच्याबद्दल काही जास्त मी चर्चा आता करणार नाही. मला बास्केट ऑर्डर लावायची आहे. चला बास्केट आपण लावू. ठरलं काय होतं, 23,000चा कॉल आपण घेणार होतो. 23,000चा कॉल मी या महिन्याच्या एक्सपायरीचा घेणार. आज आहे 2 तारीख, मी घेणार 30 तारखेची एक्सपायरी. मग तुमची एक्सपायरी कुठल्याही महिन्यानुसार प्रत्येक वेगवेगळी असते. सो मी मंथली एक्सपायरी निवडली. 30 मेचा कॉल, इथं बाय दिसतोय बरं का, आपण याला फक्त सेल करणार आहोत. याला जर मी सेल करणार असेल तर मार्जिन मनी किती रिक्वायर्ड आहे याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करूयात. पण 23,000च्या ऐवजी मला 21,000चा पुट सुद्धा घ्यायचा आहे. आता हा पुट 30,000ची एक्सपायरी,
यातच मला जायचं आहे. इथं आलो मी पुट साईडला. अगेन मी याला पण सेल केलं. इथं मी घेतला कॉल आणि इथं मी घेतला पुट. दोन्ही गोष्टी परत एकदा आपण कन्फर्म करून बघूया. इथं आपल्याला लिहिलेलं पण दिसतं 23,600चा कॉल आहे का. सेम मला चेक करायचं आहे. 23,000चा कॉल चुकलं, 100% चुकलं. इथं 21,000चा पुट 100% चुकलं. सो मला ही चेंज करावी लागेल प्राइस. कशी, तर मी इथं जाईन 23,600चा कॉल. सो 23,600 इथं मी टाईप केलं. अगेन इथं 22,600. हे चुकू शकतं. मुद्दाम मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतोय जेणेकरून गोष्टी कशा कन्फर्म करायच्या हे तुम्हाला समजून जाणार आहेत. सो 23,600च्या ऐवजी 22,600. हे 22,600 आपण लिहिलेलं चुकीचं आहे, कारण LTP होता. त्यामुळे आपल्याला 21,600च करावा लागणार आहे. 23,600 आणि इथं 21,600 या दोन स्ट्राईक प्राइस मी निवडलेल्या आहेत. 21,600 इथं तुम्हाला दिसेल, इथं 23,600. कारण मार्केट जर तुम्ही बघितला तिथं आहे 22,600ला. या हिशोबानेच आपण या दोन स्ट्राईक प्राइस निवडल्या. याची प्राइस आहे 31, याची प्राइस आहे 44. इन धिस केस मला मार्जिन रिक्वायर्ड आहे 55,000 रुपयांचं, अप्रॉक्सिमेटली 50,000. माझी आता रिक्वायरमेंट काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. एका महिन्यामध्ये मला मिळायला पाहिजेत अप्रॉक्सिमेटली 3% पर मंथ. सगळा खर्च जाऊन बरं का, मिळालेच पाहिजेत मला. 3% पर मंथ मिळाले तर गुणिले तुम्ही 12 कराल. महिन्याचे किती झाले, 12 त्रिक 36%. जे मी तुम्हाला म्हणत होतो की 10, 15, 20% आपण एक्स्ट्रा कमवू. आणि आपल्याला मिळालेत किती, 20-25% ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेत, त्यावर रिटर्न चालू आहेत. मग तिकडचे एक 20-25, इकडचे एक 20-25, 50% रिटर्न. एका वर्षात पैसा 50% ग्रो, 2 वर्षात पैसा डबल. या हिशोबाने प्लॅनिंग. अति मोठे टार्गेट मी बिलकुल देणार नाही. इझिली होऊ शकतं, त्यात खूप मोठे टार्गेट निघू शकतं. पण मी मुद्दाम अति मोठी हवा करण्याचा प्लॅन करत नाहीये. आपण छोटी छोटी सुरुवात करूया, नंतर ऑब्व्हियसली त्याला अजून कसं स्केल करायचं यावर आपण फोकस करू शकतो. सो आत्ता मला काय हवंय, महिन्याला 3%. जर मी 55,000 रुपये गुंतवणूक करतोय तर याच्या 10% म्हणजे अप्रॉक्सिमेटली होतात 5,000. जर याच्या 5% मी कमवले तर अप्रॉक्सिमेटली होतात 2,500. एक 3%च्या आसपास मला जर जायचं असेल तर 1,500-2,000 रुपये कमवायला पाहिजे. जर मी 1,500 रुपये कमवले, खत्तम. 2,500 मिळाले तर खलास, एक महिन्यात 5% रिटर्न्स मिळणार आहेत. आता जाऊया बॅक टेस्टिंग करायला. आपण इमॅजिन करूया महिन्याची सुरुवात, प्रत्येक महिन्याची सुरुवात आपण करत मागे मागे जाऊयात. ऑप्शन सिम्युलेटर याला म्हणतात. निफ्टीमध्ये मी ट्रेड करणार आहे. कधी करणार आहे, फेब्रुवारी महिन्यात करूया, जानेवारी महिन्यात करू शकतो. वेगवेगळ्या महिन्यात आपण ट्रायल घेत जाऊया, कारण आत्ता आहे मे महिना. सो पहिला आपण बघूया फेब्रुवारी महिन्यात. जर मी फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला ट्रेड घेणार असेल, मी इमॅजिन करतो 29 तारखेपर्यंत होल्ड करणार, 29 फेब्रुवारीपर्यंत. एक्सपायरी काय घेणार, तर एक्सपायरी मी घेणार 29 तारखेची, लास्ट एक्सपायरी फेब्रुवारीची जी असेल ती. आता मार्केट कितीला होतं त्यावेळी हे बघणं पण गरजेचं आहे. मार्केट होतं 21,736. आपण 21,800 पकडू. 21,800ला जर मार्केट असेल, चला हो खूप लांब जाऊया आपण, 22,800चा कॉल घेऊ आणि खाली येऊ 20,800चा पुट. 1,000 पॉईंट वर जाऊ शकता. तुम्हाला वाटलं नाही एवढ्यावर मला नाही जायचं आहे, मग एक काम करू शकतो आपण 22,500. म्हणजे किती पॉईंट वर गेलो इथून, अप्रॉक्सिमेटली 700 पॉईंट वर. मग 700 पॉईंट खाली 21,100. मग याचा कॉल आणि याचा पुट सेल करायचा आहे. सो मी आहे असं ठेवतोय, याला मुद्दाम मी काढून टाकत नाही लिहिलेलं, हे वरच राहू दे. आपण खाली जाऊन सेलचं काम करूया. माझ्या म्हणण्यानुसार 22,800 आणि 20,800 एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपण 22,500 आणि 21,500. 22,500चा कॉल कुठं दिसतो, 22,500, तर 22,500 मला दिसतो इथं. याचा एक लॉट मी सेल करतोय, पोझिशन ऍड केली. 21,100चा पुट, 21,100चा पुट जर तुम्ही इथं आलात तर याचा एक लॉट मी सेल करतोय. अगेन मला इथं माझ्या पोझिशन एकदा चेक करायच्या, जसं मगाशी आपण चेक केलं. जर आपली चूक काही झाली असेल तर ती लगेच ॲडजस्ट करून घ्यायची. पहिला 22,500चा कॉल, 22,500चा कॉल -1 म्हणजे मी सेल केलेला आहे. 21,100चा पुट, 21,100चा पुट एक लॉट मी इथं सेल केलेला आहे.
जर मी हे 2 लॉट सेल केलं असेल तर पहिलं माझं काम झालेलं आहे, मी हे दोन्हीला काढून टाकतो. अगेन मी थोडंसं याला वर शिफ्ट करतोय आणि प्रॅक्टिकली थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. इथं थेरी काय सांगते पहिलं बघा, मग प्रॅक्टिकली आपण जाऊया, बॅक टेस्टिंग करूया. हा एक लॉट सेल केला, हा एक लॉट सेल केला, एक लॉट सेल केला तर माझं मार्जिन मनी किती जातं, 55,000च्या आसपास, अप्रॉक्सिमेटली 50,000 पकडून झालं. 50,000 इन्व्हेस्ट केल्यानंतर हे दोन माझे ट्रेड बसत आहेत. आता गेम अशी आहे, जोपर्यंत मी या दोन्हीच्या मध्ये आहे, ही दोन्हीची लेवल म्हणजे 20,800 आणि 22,700, या दरम्यान जोपर्यंत मार्केट राहील तोपर्यंत मी प्रॉफिटमध्ये राहणार आहे. म्हणजे मी एक रेंज बनवली, या दरम्यान जेवढं मार्केट राहील तेवढा मला फायदा. आणि टाइम डिकेमुळे ऑटोमॅटिकली तुमचा प्रीमियम थीटामुळे डाऊन होत असतो. जेवढा तुमचा थीटा याला खाली घेऊन येईल तेवढं तुमचं प्रॉफिट वाढत जाणार आहे. आता मी याला टेस्ट करतोय. समजा एक 30 मिनिट, 30 मिनिटानंतर काय झालं बरं, 500 रुपये मला प्रॉफिट मिळालं. मला फक्त 500 रुपये नको आहेत, म्हणजे 1%. जर मला 1% मिळाला मी एक्झिट पण करू शकतो, पण नाही. अजून पुढे जाऊयात, काय होतं बघूयात. अजून याला मी पुढे जर घेऊन जात गेलो तर मला वाटतं अजून चांगलं प्रॉफिट होत जायला पाहिजे. पण 30-30 मिनिटाचा खेळ करत बसण्यापेक्षा मी म्हणतोय थोडंसं चांगलंच पुढे जाऊयात. 1 फेब्रुवारीला 12:46 मला मिळत आहेत 2,127 रुपये. अप्रॉक्सिमेटली ही जी अमाऊंट आहे ती 4% आहे. पण अजून पुढे जाऊयात, बघूया. खलास पहिल्याच दिवशी बघा इथं, पहिल्याच दिवशी 1 फेब्रुवारीला 13:46 पहिल्याच दिवशी मला मिळत आहेत 2,700 रुपये. अप्रॉक्सिमेटली 500 रुपये म्हणजे 1% झाला, कारण 50,000ची आपण गुंतवणूक केली आहे. 5,000 म्हणजे 10% झाले आणि त्यातला निम्मा 2,500 मोर दॅन 5% आपल्याला मिळत आहेत. वरचे जे 275 रुपये आहेत ते आपण पकडून चालू, बाकीचे चार्जेस गेले, डीमॅटचे प्लेजिंगचे चार्जेस गेले, जाऊ देत. 5% खिशामध्ये शिल्लक राहिलेले आहेत. एवढी चांगली कमाई आपण यामधून करू शकतो. मी अजून याला पुढे घेऊन जातोय. चला, एक दिवस पुढे पळवलं, परत आपल्याला थोडंसं जे वाढलेलं प्रॉफिट होतं ते कमी झालं. अजून थोडंसं पुढे पळवतोय, बघा 3,500 प्रॉफिट आहे, 5,000 प्रॉफिट, खलास 10% गेन. आता विचार करा, 8 फेब्रुवारीला हे सगळं झालेलं आहे. 1 फेब्रुवारीला मी गुंतवणूक केलेली आहे, 8 फेब्रुवारीला मला 10% मिळालेले आहेत. मी विचार करतोय चला राव 5% खर्च झाले, यातले 2,500 रुपये तुम्ही खर्च केला. आता तुम्ही म्हणाल जेवणा पाण्याचा खर्च नाही, हा खर्च कोणता आहे, प्लेज करण्याचा खर्च आणि डीमॅट अकाउंटमध्ये ट्रेड प्लेस करण्याचा खर्च. हा खर्च निघून मला शिल्लक राहिले समजा 2,500 आणि 2,500 रुपये गेले. म्हणजे मी 5% इझिली कमवले एका महिन्याच्या आत. भले ते 8 दिवसातच कमवले, तुम्ही परत स्ट्रँगल डिप्लॉय करा, अजून चांगल्या प्रकारे गेन करा, तो भाग वेगळा आहे, मला त्यामध्ये जास्त उतरायचं नाहीये. पण आपण एकदम सिंपल वेनं विचार करतोय, खूप मोठी रिस्क न घेता. आता हे झालं जानेवारी महिन्यामध्ये, मी गेलो फेब्रुवारी महिन्यामध्ये आता आपण बघितलं. आता आपण बघू मार्च महिन्यामध्ये. मार्च महिन्यामध्ये मी विचार करतोय लास्ट एक्सपायरीच घ्यायची मार्च महिन्याची सुद्धा. सो अगेन 28 मार्चला एक्सपायरी आहे आणि 28 मार्चला एक्सपायरी असताना या पोझिशन मी काढून टाकेन. 21,700च्या आसपास मार्केट होतं. 21,700ला मार्केट असेल तर सरळ जातोय मी 22,700ला. 22,700चा कॉल मी एक सेल केला आणि 20,700चा एक पुट याला सुद्धा मी सेल केलेलं आहे. या दोन्हीला सेल केल्यानंतर सेम मला अशा प्रकारे काहीतरी दिसतं. याला मी परत पळवतोय. अगेन सेम 55,000ची गुंतवणूक, 2,300 रुपये प्रॉफिट, खलास मी यातनं निघू शकतो. 5% मला मिळाले. पण मी अजून थोडंसं याला स्ट्रेच करतोय. बघूया. जसं मी पुढे आलो 5 तारखेला म्हणजेच 5 दिवसांनंतर मला मिळालेले आहेत 5,500 रुपये. 6 तारखेला अजून जसं मी स्ट्रेच करत जाईन हे प्रॉफिट वाढत जाऊ शकतं. पण चला, आपल्याला अति जास्त प्रॉफिट नकोच आहे. 5,500 मिळाले, 10% मिळाले. चला 5% खर्च, 5% खिशात. पहिल्या महिन्याचे 5%, दुसऱ्या महिन्याचे 5%. ॲव्हरेज जर मी असं 5-5% पर मंथ करत गेलो तर 12 महिन्याचे होतात. 12×5 60% फक्त प्लेज केलेल्या अमाऊंटवरून. आणि जर हे 10-10%नी पकडला ना तर एका वर्षात पैसे डबल करण्याची ताकद या स्ट्रॅटेजीमध्ये आहे. सो अशा स्ट्रॅटेजीचा वापर करून सुद्धा तुम्ही चांगलं अर्निंग करू शकता. आता हे डीप लेवलला शिकायचं असेल ट्रेडिंगमधून तर आम्ही आहोत. या नंबरला कॉल करा, बॅच जॉईन करू शकता, ऑनलाईन ऑप्शन सेलिंग शिकू शकता, ऑप्शन बाईंग शिकू शकता. खूप चांगल्या प्रकारे अर्निंग तुम्हाला यामधनं करता येतं. जेवढ्या डीपला जायचं आहे तुम्हाला तेवढ्या डीप लेवलला मी घेऊन जातोय. त्यामध्ये ऑनलाईन सेशन सुद्धा होतात. हा आहे पहिला पार्ट.
आता होईल हे की यामध्ये तुम्हाला काही शंका येतील, जेवढ्या शंका येतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, सगळ्या शंकांचं निरसन मी करेन दुसऱ्या पार्टमध्ये. या पार्टला जर तुम्ही मॅक्सिमम लाईक दिलात, 10,000 मिनिमम लाईक या पार्टला अपेक्षित आहेत, 5,000 कमेंट येणं अपेक्षित आहेत. पार्ट 2 म्हणा आणि पुढे तुम्हाला जो काही प्रश्न आहे तो तुम्ही विचारा, मी याचा नेक्स्ट पार्ट बनवेन. अजून प्लेज करून कशा प्रकारे आपण पैसा कमवू शकतो हे दुसऱ्या पार्टमध्ये सांगेन, आणि या पार्टमधल्या ज्या काही शंका आहेत त्या सगळ्यांचं उत्तर मी पुढच्या पार्टमध्ये देणार आहे. व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत जेवढे ग्रुप आहेत ना सगळीकडे शेअर करा, कारण त्यांना सुद्धा हे समजायला पाहिजे. आपण फ्री ऑफ कॉस्ट मॅक्सिमम नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.